नमस्कार शेतकरी बंधूंनो, अजिबात स्किप करू नका व्हिडिओ। लागवड केल्यापासून 90 दिवसापर्यंत जे रासायनिक फर्टिलायझरचं जे काय काय डोसेस लागतात आणि त्यानंतर किडीला काय काय लागतं, रोगासनी काय काय लागतं, पाणी व्यवस्थापन कसं असावं, कीड व्यवस्थापन कसं असावं आणि रासायनिक खताचं व्यवस्थापन कसं असावं, ही माहिती परिपूर्ण ऐकायची असला तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही। आणि आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। शेतकरी बंधूंनो, आज ऊसामध्ये फक्त 90 दिवसाचं काम आहे। ऊस लावल्यापासून 90 दिवसापर्यंत ऊसात काळजी घेतली तर ऊस 100% डेव्हलपमेंटमध्ये आणि चांगलं ऊसाचं उत्पादन 80 टनाचं उत्पादन तुम्ही जाता जाता मिळवू शकताय। कमी खर्चामध्ये 80 टन उत्पादन, 100 टन 150 टन हे सोपं आहे, बोलण्यासाठी सोपं आहे, पण करण्यासाठी खर्चाचं बजेट फार मोठं जातं। त्याच्यासाठी कमी खर्चामध्ये जेवढं चांगलं उत्पादन निघेल तेवढा आपल्याला पैशाचा पुरवठा जास्त राहतो किंवा पैशाचं उत्पन्न, शेतीतनं येणारा उत्पन्नाचा पैसा जास्त राहतो आणि उत्पादनाचा लागणारा खर्च कमी राहतो। त्याच्यामुळं बरोबर 90 दिवस काम केला तर 90 दिवसामध्ये शेतीमध्ये ऊस शेतीमध्ये 90 दिवसात काम केला तर आरामशीर जाता जाता आपण 80 टन मिळवू शकतो। ते कसं? रोप लागवड किंवा कांडी लागवड केल्यानंतर, रोप लागवड आणि कांडी लागवड केल्यानंतर सरासरी रोप लागवड 90 ते 92 दिवसाला भरणीला येते आणि कांडी लागवड ही 100 दिवसाच्या आसपास भरणीला येते। ते आणायची कशी, याचे सगळ्यात मेन महत्त्वाचा जो विषय आहे तो रासायनिक फर्टिलायझरचा विषय येतो। काय होतं, बऱ्याचदा आपल्याला जाणता अजाणता आपल्याला फर्टिलायझरची माहिती माहीत नसते, रासायनिक खतांची माहिती माहीत नसते। त्याच्यामुळं आपण बऱ्याचदा चुकतो रासायनिक फर्टिलायझर टाकताना। तर सुरुवातीच्या स्टेजला ज्यावेळी अन्नद्रव्यांचा पहिला पुरवठा असतो त्यावेळी NPK हे तिन्ही अन्नद्रव्यांचं बॅलेन्सिंग असणं महत्त्वाचं असतं आणि तिन्हीच्या तिन्ही अन्नद्रव्ये झाडाला सुरुवातीला एकदम कमी प्रमाणात लागतात। आपण काय करतो, लागवड करताना मोठ्या प्रमाणात फर्टिलायझरचा डोस देतो आणि मोठ्या प्रमाणात फर्टिलायझरचा डोस दिल्यामुळं आपल्याला सगळ्यात मोठा दणका असा बसतो की झाड जन्माला यायच्या अगोदरच आपण फर्टिलायझरचं मुबलक प्रमाणात मात्रा दिल्यामुळं त्यांच्या मुळींना इजा होऊ शकतात किंवा रासायनिक फर्टिलायझरचे जे जमिनीवर झालेल्या परिणामामुळं त्याच्या ECPHमुळं मुळा डेव्हलप होऊ शकत नाहीत। त्याच्यामुळे सुरुवातीला थोडक्याच प्रमाणात फर्टिलायझरची गरज असते। ते थोडक्या प्रमाणात रासायनिक खतं, एक पोतं 10-26 सारखं टाकलं, दुय्यम एखादं पोतं कारण 5 किलो जरी टाकलं तर 1 नंबरची डेव्हलपमेंट आणि उगवण क्षमता होते किंवा रोपांची सेट प्रमाण परिस्थिती चालते। त्याच पद्धती बरोबर 30 दिवस कंप्लीट होताना ऊसामध्ये सगळ्यात पहिला प्रॉब्लेम येतो तो फुटवे येताना शेंडमर ही 30 ते 45 दिवसाच्या दिवसातच येत असते आणि शेंडमर ज्यावेळी तुम्ही ओळखचिला त्याच्याबरोबर 30 दिवस किंवा 30 दिवस झाल्यानंतर कोराजिनचा एक हलकाचा स्प्रे घेतला, एकरी 30 मिलीचा, जास्त नाही आहे, एकरी 30 मिलीचा जरी डोस घेतला तर ॲटोमॅटिकली शेंडाळी तुमची टोटली सूर्यमर बंद होऊन जाते आणि सूर्यमर बंद झाल्यामुळं फुटव्यासाठी लागणारी डेव्हलपमेंट किंवा सूर्यमरसाठी आपण पुढं धडपडतो ते धडपडायला लागत नाही आणि फुटवे 1 नंबर यायला चालू होतात, एक समान फुटवे यायला चालू होतात। फुटव्याच्या स्टेजला सगळ्यात जास्त शेतकरी खोळापणा करतात की एकरी 2 आणि 3 पोती युरियाचा डोस टाकणं। शेतकरी बंधूंनो, युरिया टाकू नका। युरिया टाकल्यामुळं शेतीचा सगळ्यात जास्त मातीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढत आहे। ते कशामुळे वाढत आहे की आपण ही नायट्रोजन टाकत आहे, ह्या नायट्रोजन डिझॉल्व व्हायच्या अगोदरच फिक्सेशनचं प्रमाण वाढतं आणि फिक्सेशन जास्त झाल्यामुळं ECPH मातीचं वाढलं जातो आणि कार्बन ॲक्टिव्हिटी कमी होत जाते। सगळ्यात जास्त कार्बन ॲक्टिव्हिटी फर्टिलायझरला जाते आणि फर्टिलायझरला कार्बन ॲक्टिव्हिटी गेल्यामुळं मातीची डेव्हलपमेंट पूर्ण खराब होऊन जाते। त्याच्यामुळे युरियाचा वापर जास्त करू नका। सुरुवातीच्या स्टेजला 24-24 जर एकरी 2 पोत्याचा, फक्त जास्त नाही, एकरी 2 पोती 24-24 जरी टाकला तर 24-24 दिल्यामुळं नायट्रोफॉस्फेट हा घटक चांगल्या पद्धतीनं विघटन होतो आणि चांगल्या पद्धतीनं विघटन झाल्यामुळं लगेलागोर खतांच्या मध्ये असल्यामुळं उपलब्धता सहज पद्धतीने येते आणि त्याचा pH आणि EC नॉर्मल स्टेजला असल्यामुळं 80% उपलब्ध होते आणि फुटवे तुम्हाला पाहिजे त्या 15 दिवसात
जेवढे फुटवे पाहिजेत, एका गड्ड्यामध्ये 6 ते 7 फुटवे बस असतात, तेवढे फुटवे एक नंबर पद्धतीने येतात. हा झाला बरोबर फुटव्यांचा शेड्यूल. फुटव्यानंतरचा सगळ्यात मोठा शेड्यूल येतो तो बाळभरणीचा शेड्यूल येतो. पण शेतकरी बंधूंनो, बाळभरणी करायचीच गरज नसते. का गरज नसते त्याच्या पुढचं एक कारण सांगतो. बाळभरणी केल्यामुळं रूटची जी डेव्हलपमेंट आपण जी करायला लागलो ती रूटची डेव्हलपमेंट आपण का तोडायला लागलो. सारखं तोडल्यामुळं रूटची ऊसाची जी वाढती वाढ असते, जाडीमध्ये असते, पेऱ्याची लांबी असते, टोटऱ्याची जाडी असते, टोटऱ्याची उंची असते, ते सगळ्यामध्ये फरक पडतो. आणि सगळ्यामध्ये फरक पडल्यामुळं रूट झोन वाढायचे थांबले जातात. सारखं रूट तोडल्यामुळं अन्नद्रव्यांची जिथं उपलब्धता असते तिथंपर्यंत आपल्या मुळ्या पोचू शकत नाहीत. आणि मुळ्या न पोचल्यामुळं पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळं बाळभरणी हा कन्सेप्ट शेतकरी बंधूंनो कॅन्सल करा. जेवढा तुम्ही कॅन्सल करशीला बाळभरणी कन्सेप्ट, तेवढी तुमची प्रगती होईल आणि 80 टनापर्यंत सहज पोचशीला तुम्ही. तर बाळभरणीच्या त्या स्टेजला म्हणजे आमचा 60वा दिवसाचा डोस, 60 दिवसाच्या आसपास ज्यावेळी ऊसाला पानं जास्त असतात, तेव्हा कमीत कमी ऊसाला 6 ते 7 पानं असतात आणि फुटव्यांना 2-3, 4-5 पानं असतात. फुटव्यांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली असते. गड्ड्यात 5-6 फुटवे असतात. तेव्हा ॲटोमॅटिकली तुम्ही पांढऱ्या माशीचा अटॅक होत असतो. पांढऱ्या माशीच्या अटॅकसाठी ॲक्ट्रा एकरी 50 ग्रॅम आणि त्यासोबत 19 सोबत तुम्ही मार्केटमधलं कोणतंही औषध घेऊन जर फवारणी केला तर उंची चांगल्या पद्धतीनं वाढते. आणि ज्यावेळी पाणी पाजता तेव्हा रासायनिक फर्टिलायझरचा डोस येतो. तेव्हा आत्ता फक्त शेड्यूलमध्ये एकरी 1 पोती युरिया, 1 पोतं पोटॅश आणि त्याच्याबरोबर मायक्रोन्यूट्रन्स 10 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो टाकला तर एक नंबर पद्धतीनं उंची वाढते. आणि उंची वाढल्यामुळे डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं होते. हे झाला 60 दिवसाचा डोस. आणि 90 दिवसाच्या आसपास तुमचा 4.5 ते 5 फुटाचा ऊस भरणीला येतो. 4.5 ते 5 फुटाचा प्लॉट येतो. तुम्ही प्लॉट तो भरणीला घेऊ शकता. आणि भरणी केल्यानंतर भरणीला रासायनिक खतांची मात्रा 12-13 पोती रासायनिक खतं टाकायची गरज नाही शेतकरी बंधूंनो. 12 पोत्यांना आपण अधोगतीवर चाललो आहे. आपला पैसा खर्च जास्त चालला आहे आणि त्या खतांची उपलब्धता कमी होत चालली आहे. त्याच्यामुळं 12-13 पोती खतं टाकू नका. कारण प्रत्येक खताची उपलब्धता आणि त्यांची लागू होण्याचे दिवस आणि संपण्याचे दिवस फिक्स आहेत. त्याच्यामुळं रासायनिक फर्टिलायझर हे जास्तीत जास्त भरणीला टाकू नका. जेवढं कमी टाकता येईल तेवढी चांगली वाढ करू शकतो आपण. रासायनिक खताची चांगली उपलब्धता करू शकतो. त्या माध्यमातूनच आम्ही आत्ता जो रासायनिक फर्टिलायझरचा डोस देतो, एकरी 9-24-24-2 युरिया 1 पोतं, त्याच्याबरोबर 10-26-26 2 पोती, दुय्यम 1 बॅग आणि मायक्रोन्यूट्रन्स 10 किलो आणि 7 किलो मॅग्नेशियम सल्फेट. एवढाच 5 ते 6 पोत्याचा डोस. 6 पोत्याच्या डोसमध्ये माती म्हणजे आपली ऊस भरणीला येतो. ऊस भरणी करून घ्यायचा. ऊस भरणी करताना बी बऱ्याचशाच गोष्टी अशा असतात की उतळसऱ्या असाव्यात आणि उतळसऱ्यामध्ये डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं असावं. उतळसऱ्यामध्ये ऊसाची बुडकं खाली जास्त खोलवर जात नाहीत. त्याच्यामुळं मुळींचा सरफेस मातीला लागून, सरीला लागून सरफेसमध्ये चालतात आणि डेड सेलमध्ये मुळ्या जात नाहीत. त्याच्यामुळे ॲक्टिव्हिटी कंटिन्यू राहते. आणि ॲक्टिव्हिटी कंटिन्यू राहिल्यामुळं दिलेली रासायनिक खतांची उपलब्धता कंटिन्यू राहते आणि ते खाण्यासाठी त्यांचे म्हणजे रेग्युलर खातात. तर या पद्धतीनं 90 दिवसच ऊसामध्ये जास्तीत जास्त काम 90 दिवस डोळ्यात तेल घालून जर तुम्ही ऊसामध्ये काम केला 90 दिवसापर्यंत तर तुमचा 100% ऊस 80 टनापर्यंत पोचणार. आणि 80 टनापर्यंत पोचण्यासाठी एक महामंत्र हा सगळ्यात मोठा आहे. 90 दिवसाच्या वर भरणीला जाऊ नका. जेवढ्या वेळ लागेल तुम्हाला भरणीला तेवढं उत्पादन 100% घटणार. आणि 100% घटणार म्हणजे घटणार. त्याच्यामुळं 4.5 महिन्याचा प्लॉट, आज 5 कांड्यावर प्लॉट आहे. आणि या प्लॉटची डेव्हलपमेंट या पद्धतीनं आहे. ऊसाची जाडी बघा, पानाची रुंदी बघा आणि पानाची काळोखी बघा. या पद्धतीनं फर्टिलायझरचे डोस हे ॲटोमॅटिकली सिस्टीममध्ये येतात. लगे लागवणारे आणि चांगल्या पद्धतीनं खतांचं व्यवस्थित नियोजन केलं, पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलं आणि पिकाचे जे लागणाऱ्या कीड रोग यांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे जर केलं तर 90 दिवसामध्ये प्लॉट भरणीला येतो आणि कमी खर्चामध्ये 80 टनापर्यंत आपण प्लॉट काढू शकतो. नमस्कार. माहिती चांगली वाटली असली तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूबच्या चॅनलला फॉलो करा.